स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. आज प्रत्येकाला आतुरता लागलेली आहे कॅप राउंड 1 च्या रिझल्टची आणि प्रत्येकाला प्रश्न पडलाय की कॅप राउंड 1 चा रिझल्ट कधी येणार? आज आपण सगळ्यात पहिले डिस्कस करूया की कॅप राउंड 1 चा रिझल्ट कधी येईल, त्याला कसं चेक करायचा, त्याची लिंक कोणती असते आणि त्याच्यानंतर डिस्कस करूया की रिझल्ट आल्यानंतर नेमकं पुढे आपल्याला काय करावं लागतं. तर सगळ्यात पहिले मी सांगतो की आत्तापर्यंतचे जर तुम्ही प्रिव्हियस ट्रेंड्स बघितले मागील 4 ते 5 वर्षाचे, तर रिझल्ट हा संध्याकाळी 5-6 नंतरच आलेला आहे. आतापर्यंत कधी सकाळी किंवा दुपारी रिझल्ट आलेले नाहीयेत. सो यावर्षी पण आपण तेच एक्सपेक्ट करूया, की संध्याकाळी 6 नंतर तुमचे रिझल्ट्स येतील किंवा 5-6 नंतर आपण हे बघितले पाहिजेत. मग हे रिझल्ट्स कुठे चेक करायचे आणि कसे चेक करायचे आणि याला काय लागतं? हा रिझल्ट चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा ई-एन नंबर लागतो, जो की तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर तुम्हाला दिसेल. तो ई-एन नंबर तुम्ही टाकायचा, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि तुम्ही रिझल्ट असणार आहे तो दिसणार आहे. मग रिझल्ट दिसतो म्हणजे नेमकं काय होतं? तर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय आणि त्यातली कोणती ब्रांच मिळाली हे दिसणार आहे. मग जे तुम्ही ऑप्शन्स टाकलेले असतील, समजा तुम्ही 100 ऑप्शन्स टाकलेत, त्यातला समजा तुम्हाला 80 नंबरचा ऑप्शन अलॉट झाला, तर तो तुम्हाला तिथे दिसेल. समजा तिथे असेल डी.वाय. पाटील सी.एस. किंवा विद्यालंकार सी.एस. जे काही कोणतं कॉलेज असेल, ते तुम्हाला तिथे दिसणार आहे. आणि मग तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, की तुम्हाला पुढच्या राउंडला जायचंय की नाही जायचंय. मग ह्या सगळ्या गोष्टी 5 नंतर होतील आणि लगेच इमिडिएट ॲक्शन काही नाहीये. इथून पुढे आपल्याकडे 3 दिवस आहेत डिसिजन घेण्यासाठी, की आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचंय का आपल्याला पुढचा राउंड खेळायचा आहे. मग थोडक्यात मी आज ही पूर्ण प्रोसेस सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की याच्या पुढे काय स्टेप्स असणार आहेत, काय महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत आणि काय चुका आपल्याला अव्हॉइड करायच्यात. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट एकतर तुम्हाला येईल किंवा येणार नाही. म्हणजे समजा तुम्ही 100 ऑप्शन्स टाकलेले, त्यापैकी एखाद्या कॉलेजमध्ये तुमचा कट ऑफ मॅच झाला, तर तुम्हाला अलॉटमेंट येणार आहे म्हणजे कॉलेज मिळणार आहे. पण समजा तुमचा त्या 100 ऑप्शन्समध्ये कुठेच कट ऑफ मॅच झाला नाही, तर तुम्हाला अलॉटमेंट येणार नाही. सो पहिले आपण सिनारिओ पकडूया, की तुम्हाला अलॉटमेंट आली. ओके. आता मला एखादं कॉलेज मिळालेलं आहे, मला एखादा ब्रांच मिळालेला आहे. मग माझ्याकडे काय ऑप्शन असू शकतो, की येत्या 3 दिवसामध्ये मी कॉलेजमध्ये जाणार आणि माझं ॲडमिशन कन्फर्म करणार. मग तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन फीस पे करणार, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट्स देणार आणि तुम्ही तुमचं ॲडमिशन रिलॅक्सपणे कन्फर्म करणार आहात. मग जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं, तर ऑफकोर्स गोष्ट की पुढच्या राउंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाहीये किंवा तुमची ही कॅप राउंडची प्रोसेस इथे संपली. हां, तुम्ही स्पॉट्स, आय-एल-एस वगैरे जाऊ शकता. पण कॅप राउंडचे जे 4 राउंड्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं काम झालं. आता याच्यानंतर येतो, की दादा मला एखादं एक्स-वाय-झेड कॉलेज मिळालेलं आहे आणि मला हे मी ह्याच्यावर सॅटिस्फाईड नाहीये किंवा मला अजून एखादा राउंड खेळून बघायचा आहे. मग यालाच आपण काय म्हणतो बेटरमेंट. फ्रीज म्हणजे थांबणे, तिथेच आता आपल्याला पुढे राउंड खेळायचे नाहीयेत. आता कन्सेप्ट येते बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे काय? मला जे मिळालंय त्याच्यापेक्षा मला दुसरं काहीतरी हवंय किंवा मला त्याच्यापेक्षा चांगला काहीतरी ऑप्शन मी ट्राय करणार आहे आणि मी कॉन्सिक्वेंट राउंड्समध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मग हे जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजला किंवा फिजिकल एफ-सीला कुठेही जायची गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये लॉग इन करायचंय आणि तिथं बेटरमेंट ऑप्शन येतो. याचा एक डिटेल डेमो व्हिडिओ कसं फ्रीज करायचं, कसं बेटरमेंट करायचं हे मी YouTubeवर अपलोड करणार आहे. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी त्याचा डिटेल्ड मराठीमध्ये व्हिडिओ व्यवस्थित सांगेन. कारण इथे बरीच मुलं चुकतात. इथे सेल्फ व्हेरिफिकेशन असतं. ते जर तुम्ही चुकवलं तर संपलं. सो इथे बेटरमेंट आपण करून देणार. बेटरमेंट तुमचं झालं, की तुम्हाला ₹1000 पेमेंट करावं लागतं. आता हे ₹1000 का बरं लागतात लक्षात घ्या आणि का गरजेचे आहेत? काही मुलं काय करतील बेटरमेंट करतील पण हे ₹1000 भरणार नाहीत. बेटरमेंट केल्यानंतर ₹1000 चा ऑप्शन येतो आणि काही मुलं बेटरमेंट करतील आणि ₹1000 पे करतील. याच्यामध्ये एक फरक आहे लक्षात घ्या. उदाहरणार्थ समजा एक मी उदाहरण सांगतो. मला एक उदाहरण व्ही-आय-टी मिळालंय. ठीक आहे. मला व्ही-आय-टी मिळालंय आणि मला पी-आय-सी-टी हवंय. पण जर मी ₹1000 भरून हे ₹1000 फीस भरून मी पुढच्या राउंडला जातोय, तर फरक काय पडतो, की पुढच्या राउंडमध्ये समजा तुम्हाला तुम्ही टाकलेल्या ऑप्शन्स मधलं काहीही मिळालं नाही, तर मागची जी कॅप राउंड 1 ची सीट आहे ती राहते. थोडक्यात मला व्ही-आय-टी मिळालंय. मी सी-ओ-ई-पी आणि पी-आय-सी-टीचे ऑप्शन्स टाकलेत. मला सी-ओ-ई-पी आणि पी-आय-सी-टी समजा पुढच्याही राउंडमध्ये नाही मिळालं, तर माझी व्ही-आय-टीची सीट जशास तशी राहते. पण जर तुम्ही हे ₹1000 भरले नाहीत, तर मात्र पुढच्या राउंडला समजा तुम्हाला व्ही-आय-टी पी-आय-सी-टी नाही मिळालं, सी-ओ-ई-पी नाही मिळालं, तर ही व्ही-आय-टीची सीट सुद्धा तुमची गेलेली असते. म्हणजे ₹1000 काय काम करतात? आपली सीट बुक करून ठेवतात. याचा अर्थ काय, की माझी सीट बुक करून ठेवायची आहे आणि मग मला पुढच्या राउंडला जायचंय. पुढच्या राउंडमध्ये मला काहीही मिळालं तर आनंदाचीच गोष्ट आहे. ती मी आपण अलॉटमेंट घेणार आहे आणि जर काही नाही मिळालं, तर मग मी मात्र व्ही-आय-टी माझं मला सीट ठेवायची. थोडक्यात जी कॅप राउंड 1 मध्ये तुम्हाला सीट मिळाली आहे, ती घेऊन जर तुम्हाला पुढच्या राउंडमध्ये जायचंय,
ती रिस्क तुम्हाला अव्हॉइड करायची तर 1000 रुपीज भरणं अतिशय गरजेचं आहे आणि प्रत्येकाने भरलेच पाहिजेत. जरी तुम्हाला ती सीट नको असेल, भरा ना 1000 रुपीज. ती सीट घेऊन पुढे जा. सो तुमच्याकडे बॅकअप ऑप्शन तुमचा कायम सोबत राहणार आहे. सो तुम्हाला मग यासाठी कोणत्याही कॉलेजला जायची गरज नाहीये, काहीही नाहीये. रिझल्ट आल्यानंतर येत्या 3 दिवसामध्ये तुम्हाला फक्त लॉग इन करायचंय, बेटरमेंट प्रोसेस करायची आहे, 1000 रुपीज पे करायचे आणि शांत राहायचंय. काहीही पॅनिकनेस करायचा नाही. त्याच्यानंतर सेकंड राउंड पुन्हा जसा आता कॅप राउंड 1 झाला, सिमिलर वेमध्ये सेकंड राउंड सुरू होईल. 7 ते 9 ऑगस्ट यामध्ये पुन्हा फॉर्म फिलिंग असेल आणि पुन्हा त्याचा रिझल्ट येईल आणि मग पुढे असे 4 राउंड्स आपण खेळत जाणार आहेत. पुढच्या राउंडची माहिती मी डे बाय डे जसे जसे राउंड्स येतील तसे आपल्या चॅनलवर पोस्ट करत जाणार आहे. सो आय होप तुम्हाला हे बेटरमेंट फ्रीज एकदम क्लिअर झालं असेल. फ्रीज केलं तर या आत्ताच्याच 3 दिवसामध्ये म्हणजे 3, 4, 5 या 3 दिवसामध्ये तुम्हाला जाऊन कॉलेजला रिपोर्ट करायचंय. बेटरमेंट केलं तर काही करायचं नाहीये. फक्त हे बेटरमेंट व्यवस्थित करायचं आणि 1000 रुपीजचं तुम्हाला पेमेंट करायचं आणि पुढच्या राउंडची कॉलेजेसची लिस्ट वगैरे जे काय असेल ती तयारी करायची. आता सिनेरिओ असा आहे की मला अलॉटमेंटच आली नाही. मला कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज मिळालंच नाही. तर तुम्हाला काहीही ॲक्शन स्टेप नाहीये. तुम्हाला लॉग इन करायचं नाहीये, काही नाही. तुम्ही डायरेक्टली कॅप राउंड 2 साठी एलिजिबल आहात. ठीक आहे. तुम्हाला काही पॅनिक करायचं नाहीये. तुम्हाला हे 1000 वगैरे भरण्याचं पण ऑप्शन येणार नाहीये. तुम्हाला डायरेक्टली कॅप राउंड 2 चं जेव्हा 7 तारखेला फॉर्म सुरू होईल तेव्हा ऑप्शन फॉर्म भरायचे आणि यावेळेस जे ऑप्शन्स आपण टाकले होते त्याच्यात अजून काहीतरी ॲडिशनल ऑप्शन ऍड करायचे कारण ते मिळाले नाहीत. म्हणजे तिथे कट ऑफ जास्त होतोय तर मग अजून थोडेसे तोपर्यंत कट ऑफची पण लिस्ट येते राउंड 1 ची. तर त्याचा एक अंदाज घेऊन एक 10-15 ऑप्शन आपल्याला त्याच्यात ऍड करावे लागतील जेणेकरून आपल्याला थोडंसं बेटर किंवा एक चांगलं कॉलेज मिळायला मदत होणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. यावरून तुमच्या सगळ्या शंका क्लिअर झाल्या असतील. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. मी त्यावर व्हिडिओ बनवेन किंवा त्या कमेंटला रिप्लाय करून तुम्हाला मदत करण्याचा 100% प्रयत्न करेन. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट